नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीसाठी सुंदर अशी नंदी कमळातील शिवलिंगाची रांगोळी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 4 ते 4 डॉट काढून घेतले आहे। मी इथे असं क्रॉसचं चिन्ह काढून घेत आहे चारही बाजूंनी। असं डॉटला या डॉटला आणि या डॉटला असं जोडून हे चिन्ह काढता येतं। आता मी इथे असा चेहऱ्याचा आकार काढून घेत आहे आणि इथे असं जोडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे इथे मी पूर्ण पांढरा कलर आता पूर्ण असा भरून घेतला आहे। आणि मी इथे आता डोळा काढून घेत आहे। त्याच्यासाठी असा काळ्या कलरने असा पाकळीचा आकार काढून घ्यायचा आणि मध्ये असा गोल काढून घ्यायचा आणि वरती अशी रेष द्यायची। हा झाला डोळा तयार आणि समोर असा गोल काढून घ्यायचा। आता मी इथे कान काढून घेत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा असा पांढरा कलर भरून घेत आहे। आणि काटाने असा फिकट गुलाबी कलर भरून घेत आहे आणि खाली असा पिवळा कलर। आता मी अशी शिंग काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घेत आहे। आता मी आणखी इथे असा काळा कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे नंदी बैलाचे शिंग आता तयार झाले आहे। आता मी इथे पिवळ्या कलरने असं शिंग पूर्ण असे सजून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी पण डिझाइन काढू शकता। आता असं इथे आकार काढून इथे जोडून घ्यायचं आणि इथे पण असंच। आता मी इथे शिवलिंगाचा आकार काढून घेत आहे। त्याच्यासाठी असा शिवलिंगाचा इथे पूर्ण असा आकार काढून घ्यायचा आणि खाली असं जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे मी पूर्ण शिवलिंगमध्ये काळा कलर भरून घेतला आहे। आता मी इथे त्रिपुंड काढून घेत आहे। त्याच्यासाठी अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आणि असं जोडून घ्यायचं आणि मध्ये पिवळा असा डॉट द्यायचा आणि त्याच्यामध्ये लाल डॉट। आता मी इथे कमळाच्या फुलाचा आकार काढून घेत आहे अशा प्रकारे आणि खाली सुद्धा अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या कमळाचं फूल आता मी काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी अगोदर आता फिकट गुलाबी कलर पूर्ण पाकळ्यामध्ये अर्धा असा भरून घेत आहे। आता इथे असा डार्क गुलाबी कलर भरून घ्यायचा।
आणि अशा बारीक बारीक रेषाने हे फूल आता सजून घ्यायचं. अशा प्रकारे हे कमळाचं फूल आता तयार झालं आहे. आता मी पूर्ण नंदीच्या अंगामध्ये असा पांढरा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर महाशिवरात्रीसाठी काही नवीन प्रकारच्या रांगोळ्या बघायच्या असतील किंवा काढायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी इथे माळ काढून घेत आहे. त्याच्यासाठी अशी कथ्या कलरने रेष काढून घ्यायची आणि त्यांच्यावर असे पिवळ्या कलरचे डॉट काढून घ्यायचे. अशाच प्रकारे खाली पण माळ काढून घ्यायची. आता मी इथे घंटी काढून घेत आहे. त्याच्यासाठी त्या रेषेला असं जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता पूर्ण पिवळा कलर भरून घ्यायचा आणि खाली कथ्या कलरचा डॉट. आता मी नंदीच्या पाठीमागचा भाग काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता असा पांढरा कलर भरून घ्यायचा. आता खाली अशी रेष काढून घ्यायची आणि याच्यामध्ये सुद्धा असा पांढरा कलर भरून घ्यायचा. आता मी नंदी महाराजांची इथे शेपटी काढून घेत आहे आणि याचा आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये अगोदर पांढरा कलर आणि खाली काळा कलर. आता मी वरती असं चक्र काढून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथे लाल कलरने गोल काढून घेतला आहे आणि संपूर्ण चक्रामध्ये मी आता शेंद्रा कलर भरून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही चक्रामध्ये पिवळा कलर पण भरू शकता किंवा पांढरा कलरही भरला तरी छान दिसते. आता मी इथे बेलाचं पान काढून घेत आहे आणि याच्यामध्ये हिरवा कलर आणि असे फुलं काढून घ्यायचे. इथे असे पांढरे डॉट दिले आणि याच्यावरती असे लाल कलरने पाकळ्या काढून घेत आहे. अशा प्रकारे आता मी चक्राला आणखी सुंदर दिसण्यासाठी इथे बारीक असे डॉट्स देत आहे आणि वरती अशा पिवळ्या कलरच्या रेषा काढून घ्यायच्या, एक मोठी आणि एक त्याच्यापेक्षा छोटी. आणि मध्ये पण आणखी अशा बारीक रेषा काढून घ्यायच्या. अशा सोप्या पद्धतीने मी नंदी कमळातील शिवलिंगाची रांगोळी काढून दाखवली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.